जय शिव शंभू। अभी अटक चुकी हो उतरायचं होतं चिक्रडमध्ये, म्हटलं सोडले माहिनीत बटा दोस्त. त्यात एक मला छोटा दोस्त पण सापडलाय, त्याला बरोबर घेऊन खेळ चाललाय माझा. गाडी चढायचं म्हणजे अवघडच काय नाही. फर्निचर म्हटलं नुसतं फर्निचरच काम करून चालत नाही. ट्रान्सपोर्टर म्हटलं आणले पुढं उतरायचं होतं चिक्रडमध्ये, म्हटलं सोडले माहिनीत. त्या दुकानाच्या पुढे उतरली झाडाखाली केवढ दिसते. तर ही गाडी आणली आहे मालकाची गाडी होती म्हणून भरण्याचे ट्रान्सपोर्ट सगळं माझ्या अंगावर पडलं असतं. आता हे सगळं प्लायवूड उतरायचं आहे. जवळजवळ 10 डाग आहेत. 10 डाग गाडीत भरायचे, घेऊन साईडवर उतरायचे आणि गाडी जिथं मालकाचं काम चालू आहे तिथे न्यूज वाढायचे. 50 किलोमीटर रनिंग माझा आज आहे. हे टमटम पिकअप म्हणजे ही आहे अशोक लेलचा दोस्त, बडा दोस्त. आणि त्यात एक मला छोटा दोस्त पण सापडलाय, त्याला पण बरोबर घेऊन खेळ चाललाय माझा. बघा तर म्हटलं तर चढूया. जोड झाल्या प्लायवूड आहे, फुलकोर पॅनल 30 वर्ष गॅरंटी, प्राईम क्लब. तर इथं भरली फेविकॉल, लॉक वगैरे स्क्रू, टिपिंग पट्टी. आता आपण फाका जिंदगी में ये भी तोपर्यंत निघला. शूची लेस निघल्या. सकाळपासून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निघाली लेस. आता जाऊया गाडीत. हा बडा दोस्त जमिनी बसून हाईट वर आहे आणि छोटा दोस्त बसलाय कुठं कोपऱ्यात. छोटा दोस्त दरवाजा उघडला उडून जाण्याची शक्यता जास्त आहे. याचा प्रॉब्लेम असा झाला, याला लॉंग टर्म उडाली ना एकदम थोडीस खाली पडतोय. आता लागला रूट पुढं डॅश कॅम. ज्या कामासाठी आलो होतं ते काम झाले, पण माझं एक काम होणार होतं ते काम झालं नाही. मला या ग्राफिक्सच्या दुकानातून घ्यायचं होतं म्हटलं माझं, ते काही नाही भेटलं. ओके, बडा दोस्त बसलो, छोटा दोस्त खाली बसलाय. ओके, आता जाऊया. इथनं चिखल होळाचा आणि प्लायवूड उतरायचं, माघारी गाडी आणून माहुलीत द्यायची, परत आपलं 2 व्हीलर घेऊन घरी जायचं, परत काम होतायचं. बाय बाय. त्या चिमणीला वाटते आपण उठून बाहेर जावं, पण इथं तर बाहेरनं वारं सुद्धा येत नाही बाई, एवढं मी पॅक केली. तुम अभी अटक चुकी हो, तुम्हारा भागा जाना खतरे से खाली नहीं है, मर जाएगी तू, मत जा बाहर. अरे नाही जाऊ शकत तू बाळा माझ्या, मी तुझ्या सुरक्षेसाठी सगळं केले. ते ड्रायव्हर नाही कार चालवायची हाऊस आज टमटमवर आला. त्यात माझं काय देणं घेणं नाही. मालकाचा फक्त पोच करायचा आहे म्हणून आता एवढं सगळं उपयोग करायचं. ट्रान्सपोर्टवाल्यामुळे आता असू दे, चालू आहे, चालू दे.
मालकाची गाडी आहे, मग कशी पण चालवून चालणार नाही ना. गाडी आहे, जपून चालवायला पाहिजे. खड्डे आहेत खाली, रस्ता खराब आहे. फर्स्ट सेकंड थर्ड स्लो आपण 20च्या स्पीडनं चालू आहे. पळवायची नाही गाडी. रोड पूर्ण खराब आहे. तिसऱ्या गिअरच्या वर नेतच नाही गाडी. एवढा रोड खराब आहे. आता हा रोड आता इथं चांगला येतोय कारण गाव भाग असल्यामुळे इथं अजून खांद धरून झालेलं नाही, डबरी काढलेली नाहीत. आता इथली डबरी काढणार त्याच्या मॅड बघायला. आता ही गाडी आणून परत तिथं आज गावात द्यायच्या. इथून पुढं 12 किलोमीटर जायचंय, माल उतरायचंय आणि इथे कार्यक्रम चालू आहे. त्या कार्यक्रमात अजून गाडी द्यायची. घरासाठी मग कार्यक्रम चालू आहे. तिथं हे केटरिंग वाल्यांचं काम आहे. गाडी केटरिंग वाल्याची तिथं आता ही गाडी पोच करायची. आता डाव्यात गाडी तर स्वतःच नाही. एखादा मोबाईल पकडलाय आपण. आणि आता इथून पुढं पुण्याचं काम चालू झालं. एवढा खराब रस्ता आलेला आहे. डॅमेज रोड त्याला सेकंड गिअर. गाडी कसली का असताना चालवतो ना असं वाटलं पाहिजे गाडी चालवतोय आपण. गाडीचा आपण झाड काढतो असं वाटलं नाही पाहिजे. सस्पेन्शन सगळं बघून, कारण गाडीत लोड नाही. चॉकलेटचा बडा दोस्त आहे, हाईट जास्त आहे. गाडी तिरकी जास्त करून चालत नाही टर्न मध्ये. आणि कच्च्या रस्त्याला जपून चालवायला पाहिजे. तर उड्या मारते पाठीमागे. आता ही चिमणी कुठे गेली कोणाच करून. काच थोडीशी वर घेतल्या, थोडी हवा येतात ठेवली. चिल्लू तरी फॅन चालू आहे. इथं 20च्या स्पीडनं जायला पाहिजे कारण सेकंड गिअर आहे. तरी पण वाटतं एवढं गाडीचं हार्ड आहे. कारण माल वाहतूक गाडी सस्पेन्शन हार्ड येणार कार सारखं स्मूथ सस्पेन्शन नाही येणार. तर आपल्याला सवय आहे कार चालवण्यासारखी, त्यामुळे कार पद्धतीने गाडी चालवते. थोडंसं रस्ता चांगला आला की परत पुढे खड्डा आलेला आहे. खड्डा किती आहे त्यात आपण स्पीड मध्ये गाडी नेऊ शकणार आहे. त्यानं दिल्या आपल्या विश्वासाला ते हातात पडल्यानंतर आपण तर जपूनच चालवलं पाहिजे ना. कशी पण चालवून चालणार आहे गाडी कडे येते. फास्ट मध्ये आता किती आपल्या गाडीचा एवढं स्लो आहे तरी सुद्धा एवढी आपण फर्स्ट 9चं स्पीड. गाडी एका साईडला ऑलरेडी वळते म्हणजे चालवणार त्याची चालवली असतात. बहुतेक ड्रायव्हिंग वाले गाडीची पाक आई बहीण करत आहेत. कारण थोडा स्लो पासून गाडी एका बाजूला इकडे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. अलाइनमेंट गाडीची हालेली आहे. वन साइड गाडी जात्या. हे थांबलोच नाही माझं काम करेल म्हणून विचारा, पण माझं काम त्या ट्रॅफिक करायला केलं नाही. आता तो परत उद्या म्हणलाय कारण मशीनवर सोडून तयार होऊन परत निजाम देणार. नंतर मी घेऊन त्या गुंडेवाडीत घेऊन गुंडेवाडीत नाही पण चितळीत घेऊन सोडणार. तिथे अपडाऊन होईपर्यंत जवळजवळ अजून 2 तास जातील. आणि ते 2 तास घालून म्हणजे अवघड आहे. कारण हे त्या केटरिंगवाल्यांचं कार्यक्रम आहे की नाही, तिथं माणसांच्या जेवण झालं टेबल खुर्च्या सगळं भांडी वगैरे घालून यात परत घ्यायला जाणार. त्यामुळं गाडी लवकरात लवकर सामान खाली करून परत पोहोचवणं गरजेचं आहे. हे दुसरा परत माहुलीचं पेट्रोल पंप आहे का, माहुली पेट्रोल पंप, राधिका पॅलेस, परत राधिका पॅलेस. काय स्टॅबलाइज करणार आहे मोबाईल. गाडी कदा घालते त्याला काय प्रमाण आहे काय. उड्यात मारते नसते जम्पिंग जपांग झाले. आता अशा रोडनं गाडी कशी चालवायची. आणि ऊस पडवाले ह्यात गाड्या नेते, ऊस नेते आणि ऊस पडल्याची सोय म्हणतोय. वन साईड ऊन पडले, उन्हानं असं कालवा झालाय. आपल्या गाडी खचून त्या चिमणी बसल्या आत. चिमणीचं माझ्या मध्ये आता इथं शिजल्या असेल चिमणी. खाली तर सावली आहे त्यात चिमणीला त्रास नाही होणार. तरी पण बघूया घरी नाही परत तरी घरी नेऊन तर पाणी द्या. पण या चिमण्यांचा एक प्रॉब्लेम आहे, या चिमण्या काही खात पित नाहीत. आपण पाणी द्या, साखर द्या, धान्य द्या, बाजरी द्या, काही पण द्या, यांच्या नरड्यातून खाली काही जात नाही. एक तर हे रस्त्यावर पडून एका ठिकाणी बसून वाहनाखाली मरून जाणार, नाहीतर मग आम्ही घरी नेल्यानंतर मग घरात आम्ही 2-3 दिवस त्याला सांभाळणार आणि मग तिसऱ्या दिवशी मरून जाणार. कारण ह्यांना घरात पान खायची सवय नाही. तसं होते त्यांना बाहेर काही तर खायची सवय होती.
आणि असा घरात नेऊन आपण त्यांना खायला दिलं नाही, खात नाहीत. हे पुढं टाक ठेव, बाजूला जाऊन बस, काय कुछ नाही, खाणे का नाही म्हणजे खाणे का नाही, हे असं उपास करून चालतंय काय? माणसानं खाल्लं पाहिजे, आपल्यासाठी करते सगळे. एवढं तिला आता इथनं रेस्क्यू करून मी माझ्यासोबत फिरवून आता काय स्वतःच आहे का ते चिमणीला सोडून मरणार तिला काय बद्दल म्हणलं तसं करून चालतंय काय? नाही, मी आपलं तिला घरी सांभाळून घेऊन फिरतोय. त्या जॅकेटच्या आत तिला ठेवलेली जवळजवळ 2-2.5 तास त्या जॅकेटच्या आत घेऊन फिरतोय. परत जपून तिला आता वागायला लागते. मगाशी प्लायवूड भरायचं होतं म्हणून मी गाडीतून केबिन मध्ये तिला सोडून ठेवले, कारण प्लायवूड उचलताना एकाच वेळेला किती प्लायवूडच्या माझ्या मध्ये चेंबली तर बहुतेक तिथं काहीतरी कल्याण झालं तर म्हणून मग तिला आणून केबिन मध्ये सोडल्या. केबिन भरपूर मोठं आहे, आरामात बसेल, खेळलं. थोडीशी हवा गरम झाली इथली, पण ती सहन करू शकते कारण चिमण्यांना सवय आहे आणि टप वातावरणात राहायची सवय असलेल्या चिमण्या आहेत त्या काय नाजूक चिमण्या नाहीत जेव्हा त्यांना जमतच नाही. असं बघूया आता आपण त्याला घरी नेऊ, खायचा प्रयत्न करू. नाही खाल्लं तर मग आपण त्याला थोडंसं ग्लुकॉनडीचं पाणी पाजू. ग्लुकॉनडीनं भल्या माणसांना एनर्जी येते. ही तर काही चिमणी आहे, तिला पण येणार. हे पाणी मारताले मामू, काय घेर बदलून फायदा नाही. मी तर सेकंडवर चढवर येणार आणि परत पुढे काटा येणार आणि चढ आहे त्यामुळे चढवर घेऊन लोड कमी आहे त्यामुळे चालतंय. इंजिन काही मार्क नसणार आहे, जवळजवळ 300-350 3,000-3,500 सीसी इंजिन असतं. बडबड चिखलवाडला पोहोचलो, पण रस्ता खराब आहे त्यामुळे काही समजलं नाही. परत सेकंड गिअर कारण आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. तिथे इंडिकेटर दिला, हो या ना, वो इंडिकेटर देना बहुत जरूरी है. सामने से बस आ रही है, मुझे अंदर जाना है घोड़े, ऐसे जा तू, मुझे इंदर जाना का है. चलो, इंडिकेटर बंद झाला सर ऑटोमॅटिक. हे बाबा किती वडायचं असते. या शूज घातलेला मी, शूज मुळे मला क्लच खाली किती दाबला आहे काय अंदाज येईना आणि गडबडी तरी एका हातात हे, त्यामुळे मला थोडं ना आणि मी दाबतोय दाबो ना अर्धाच क्लच जातोय खाली. स्टेरिंग सोडलं की मग ते गाडी एका साईडला वळते. तर आता तरी आपण चिपकरोड मध्ये पोचायला लागलोय. चिपकरोड मध्ये पोचल्यानंतर आपल्याला दगड उतरायचे आणि गाडी घेऊन परत या रोडनं मागायला जायचं, माऊलीमध्ये गाडी सोडायची. तर एक थोड्याच वेळात परत व्हिडिओ बनवतो कारण आता हात अवघडलाय मला. ओके बाय, टाटा. जय शिवशंभू. बऱ्यापैकी लाईट कम झाले. दरवाजे प्रायमर आणि फर्निचर आपण एवढं दमले म्हणजे हे त्यावर उतरून ठेवले बॉक्स. हे आता टोटल 8 फ्लेवर, छोटेवाले 6, हे 3, हा मोठा, हा मेन डोर आहे. हा फुल साईज 1.5 इंची मेन डोर तयार होणार आहे. 1.5 इंची वजन हेवी येते आणि फुल 15 प्लाय असल्यामुळं टोटल 30 प्लायचा खतरनाक मजबूत असं दरवाजा तयार होते. दरवाजा तयार होण्याची प्रोसेस आपण बघूया नंतर. सध्या माल उचलला आहे, आज इकडेच नाही दुसऱ्याकडे जायचं आहे. हे आपण कामाच्या झोपायच्या पसंती करायचं. बघूया. काय प्रकार आहे. कॉन्क्रीट पिलर आहे, कॉन्क्रीट पिलर. कॉन्क्रीट सोडते त्यात कोणाचं पंप चालू आहे तिथं खाली ऑटोमॅटिक. आता वगैरे चालू की नाही कोणाच ठाऊक. रोडचं पंप चालू आहे, खर्च
चालू केली आहे. मोठा ब्रिज होणार आहे इथं वड्यावरचा.